त्या इथे प्रचंड मोठ्या संख्येने झालेल्या आहेत. अनुसूचित जाती याच्यामध्ये 59 जाती आहेत आणि त्या सर्व जाती आज एकत्र येऊन आम्हाला उपवर्गीकरण नको अशा पद्धतीनं हे मोर्चे काढत आहेत. सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला या सर्व अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जाती आज पूर्ण ताकदीने विरोध करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक घराघरातला माणूस या मोर्चामध्ये उतरत आहे आणि प्रचंड मोठे मोर्चे लातूर, जालना, परभणी, मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे मोर्चे झालेले आहेत. त्यामुळे सरकारला आमचं सांगणं आहे की आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वादविवाद लावण्याचे प्रयत्न करताय की कुणबी मराठा, आदिवासी धनगर, तसंच आता तुम्ही आमच्यामध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये वादविवाद लावण्याचा प्रयत्न करताय तर तो आम्ही होऊ देणार नाही. तुमचा मनसुबा, तुमचे इरादे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं आज हा सोलापूरला मोर्चा घेण्यात आलेला आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की सोलापूरचा मोर्चा सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने होईल. खरं म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश यांची सुप्रीम कोर्टामध्ये 2004ला जी केस होती त्या 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेसने म्हणजे जे बेंच होतं 5 जणांचं, त्यांनी असं म्हटलं की हा SC समुदाय हा होमोजिनियस म्हणजे एक संघ असणारा समुदाय आहे आणि त्यामुळं या समुदायामध्ये कुठल्याही प्रकारचं असं उपवर्गीकरण करता येणार नाही. पण दुर्दैवानं या इथं सरकारला जेव्हा हे सरकार आलं आणि अचानक पंजाबच्या दलविंदर सिंग वर्सेस पंजाब अशी जी केस होती तिचा 1 ऑगस्ट 2024 रोजी रिझल्ट देण्यात आला. त्याच्यात 7 जणांचं बेंच होतं. त्या 6 विरुद्ध 1 असा जो रिझल्ट दिला त्याच्यामध्ये राज्य शासनाला अशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देण्यात आला. अर्थात ते जबरदस्तीने राज्य सरकारला ते ऐच्छिक आहे, त्याने केलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि असं असताना सुद्धा राज्य सरकार म्हणजे खरं म्हणजे 6 विरुद्ध 1 जर आपण आधीचे 5 जणांचं बेंच आणि इकडचं 1 जणांचा विरोध असं आपण बघितलं तर 6 विरुद्ध 6 अशा पद्धतीचा हा एखादी निकाल आहे असं म्हणतात तर वावगं ठरणार नाही. आणि ते सुद्धा ऐच्छिक ठरवण्यात आलंय तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरणाचा घाट घालत आहे आणि त्याला या इथं असणाऱ्या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांचा विरोध आहे. आज आमच्या बरोबर मातंग समाजाच्या नेत्या लोंढेताई आहेत, खाटीक समाजाचे पण आमचे शिरसाटजी आहेत आणि इतर चर्मकार समाजाचे खामकर किंवा आज बबनराव घोलप आणि बाबूराव माने हे तिघही जण या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. आणि अनेक म्हणजे सर्व जातीची लोक याला विरोध करत असताना सरकार आपला अजेंडा राबवण्याचा जो प्रयत्न करतोय तो म्हणजे खरं म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरुद्ध आहे असं आमचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी कधी या जे अनुसूचित जाती आहेत हा एक वर्ग म्हणजे डिप्रेस क्लास म्हटलंय आणि या सर्व वर्गाला अस्पृश्यतेच्या सर्व पूर्वीच्या काळामध्ये त्रास भोगावा लागलाय आणि त्यांना एकत्र बाबासाहेबांनी घटनेमध्ये 341 कलमान्वये 13% महाराष्ट्रात आणि देशामध्ये 15% आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यामुळं या इथं सरकारने आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये आणि जी काही बदर कमिटी आहे ती बदर कमिटी रद्द करण्यात यावी आणि जे उपवर्गीकरणाचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी आजचा हा मोर्चा आहे. धन्यवाद. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की इलेक्शन युत्या या इलेक्शन पुरत्या असतात, त्या कायमचे नसतात. ते काही लग्न नसतं कायमचं, हे लक्षात घ्या.
हे तात्पुरत्या इलेक्शनच्या युत्या असतात. त्यामुळे आम्ही सत्तेत असतो तर आम्ही आमदार खासदार किंवा मंत्री असतो. त्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आपण करू नये अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. त्याचबरोबर हे जे सत्तेचं षडयंत्र असं आहे की या इथे महाराष्ट्रामध्ये आज 3.5% वाल्यांचं राज्य आहे आणि ते राज्य टिकवायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये असणारे जे बहुजन वर्ग आहे, म्हणजे मोठा जो जातीमध्ये असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये विभागणी केल्याशिवाय आपली सत्ता टिकणार आहे अशी एक भीती या सरकारमध्ये असणाऱ्या मनुवाद्यांना वाटते आणि त्यामुळेच अशा पद्धतीची भांडणं लावण्याचा प्रयत्न हे दुर्दैवाने करत आहे. परंतु अनुसूचित जातीमधले ही सर्व जाती या एक दिलाने एक विचाराने एकत्र आल्या असल्यामुळं हा त्यांचा जो मनसुबा आहे तो आम्ही कधी त्यांना साध्य होऊ देणार नाही. साहेब, आपण विरोधामध्ये वर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा काढताय, काही संघटना ज्या आहेत त्या समर्थनात मोर्चा काढतायत, परंतु यामध्ये असं होतंय की दोन समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, महापुरुषांची बदनामी देखील करण्यात काय सर्व एकत्रित नाही. याच्यामध्ये काही मनुवाद्यांच्या हाताला लागलेली काही मंडळी आहेत ती मुद्दामून अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत की जेणेकरून दोन जातीमध्ये भेद निर्माण व्हावा, त्याच्यामध्ये विभक्तपणा यावा. परंतु आज त्यांचा तो प्रयत्न आम्ही सपशेल फेल घालवलेला आहे. आज काही मोजकीच लोक आहेत जी दोन्ही साईडला असतात, कारण काय टाळी एका हाताने वाजत नाही आणि अशा लोकांना आम्ही आमच्या पण मोर्चामधून दूर ठेवलेला आहे आणि मातंग समाज पण आता फारसा मला असं वाटत नाही. आजच तुम्हाला मी सांगतो की इथे भीमगर्जा नावाची मातंग समाजाची एक संघटना आहे, तिने सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचे प्रमुख आज या मोर्चामध्ये इथे म्हणजे सोलापूरची ती संघटना आहे, 1000 माणसं घेऊन या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे हे जे काही वरती सोशल मीडियामध्ये जे दिसतंय ते काही खरं नाही. ती फार मोजकीच माणसं आपसामध्ये एकमेकाला शिव्या देतात आणि त्याच्यामध्ये मनुवाद्यांचे काही फेक अकाउंट्स मधून मुद्दामून अशी भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय. एक मिनिट, एका वेळेला एक काही गरज नाही. आठवले वगैरेंचा काही प्रश्न येत नाही, कारण ते समाजाशी त्यांचं नातं तुटलेलं आहे. त्यामुळं आम्ही जे करतोय आज तुम्ही पाहताय, जर तुम्ही आमचे मोर्चे पाहिलेत तर लाखाचे मोर्चे होत आहेत. मुंबईमध्ये पावसामध्ये सुद्धा एवढे प्रचंड मोठे मोर्चे झालेले आहेत. त्यामुळं ही जी काही सत्ता लोलूप माणसं आहेत त्यांच्यामुळे काही फारसा फरक पडेल आणि समाजामध्ये काही वेगळं काही होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आज समाज एका बाजूला आहे, त्यांना उपवर्गीकरण नको आहे. 59 जाती एकत्र आहेत आणि त्यांचा ठाम निश्चय झालेला आहे की त्यांना हे उपवर्गीकरण रोखायचं आहे. आठवलेंचा विषय निघाला म्हणून काल आरपीआय आठवले गटानं स्वतंत्र निदर्शन सोलापूरमध्ये केली आणि त्यांच्याकडून सुद्धा तुमच्या आजच्या मोर्चाला समर्थन देण्यात आलेलं आहे. मला आश्चर्य तेच वाटतं, आठवले स्वतः या उपवर्गीकरणाला पाठिंबा दिलाय पण त्यांचे स्थानिक कार्यकर्ते त्याला विरोध करतायत. हा खरं म्हणजे विरोधाभास आहे. कार्यकर्त्यांची जी गोची होते नेत्यामुळं ती आपल्याला इथे दिसते. बदर कमिटीचा अहवाल सार्वजनिक करा अशा पद्धतीची मागणी होते, मात्र बदर कमिटीमध्ये जो अहवाल येणार आहे तो उपवर्गीकरणाला पोषक ठरला अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतं. नाही, बदर कमिटीचा अहवाल हा सरकारी अहवाल आहे. सरकारने बदर कमिटीचा अहवाल निर्माण करत असताना ज्या स्टेक होल्डर्स 59 जाती आहेत त्यांना बोलवून त्या बदर कमिटीने त्यांचे काय म्हणणं आहे ते घ्यायला पाहिजे होतं. असल्या पद्धतीचा कुठचाही बदर कमिटीने कोणालाही कुठच्याही जातीच्या कुठच्याही प्रमुखाला बोलून त्याबाबत त्यांचं मत घेतलेलं नाही. त्याने शासकीय लेवलवरती जी काही आकडेवारी त्यांना मिळाली आणि ती आकडेवारी सुद्धा आमच्या मते ती 2011च्या जनगणना आणि इतर काही तत्सम आकडेवारी घेऊन त्यांनी तो अहवाल बनवलेला आहे. त्यामुळे तो अहवाल खरं म्हणजे टिकणार नाही. कारण आपण जर सुप्रीम कोर्टात जजमेंट पाहिली तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक डेटा असणं अशी अट सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणासाठी घातलेली आहे. आणि दुसरं कंडिशन हे घातलेली आहे की राज्य सरकारने आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही प्रकारचा असा उपवर्गीकरणाचा घाट घालू नये अशा पद्धतीचं त्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. दुर्दैवानं या इथं
हे राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं कर्नाटकामध्ये अशाच पद्धतीनं उपवर्गीकरणाचा प्रयत्न केला आणि त्याला तिकडच्या हायकोर्टाने स्टे मिळाला. इथे जर सरकारने तसा प्रयत्न केला, आम्ही तर रस्त्यावरची लढाई लढूच, पण कायदेशीर लढाई सुद्धा आम्ही लढल्याशिवाय राहणार. पंजाब, कर्नाटक किंवा आंध्रामध्ये ज्या पद्धतीने उपवर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे तिथे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे. तिकडं आपण आपल्या इथं भाजपचं गव्हर्नमेंट आहे आणि तिकडे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे, पण इकडं काँग्रेसवाले वेगळी भूमिका घेताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस कशा पद्धतीने नाही, या सर्व लोकांना अनुसूचित जातीबद्दल कसल्याही प्रकारचा प्रेम नाही आहे. माझं प्रामाणिक मत आहे की दोन्ही पक्ष हे सवर्णांचे पक्ष आहेत. त्यांनी कधी अनुसूचित जातीबद्दल प्रेम किंवा बाबासाहेबांबद्दल खास वोट दाखवलं नाही. परंतु आज एकंदरीत आपण जर पाहिलं, आता दिल्लीचं जंतर मंतरला झालं की आज बाबासाहेब आंबेडकर हे तरुणांचं आयकॉन झालेले आहेत. आज बाबासाहेब आंबेडकर जाती धर्मा पलीकडे गेलेले आहेत. ते खऱ्या अर्थानं भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न ठरलेले आहेत. आणि आता सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना आपला आयडॉल मानायला लागलेले आहेत. तुम्ही हा जंतर मंतरच्या एकंदरीत जे काही तो हे झाला म्हणजे धर्मेश प्रधानांविरुद्ध म्हणजे प्रधानमंत्रीचा राजीनामा, तेव्हा आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं की हे जे काही प्रयत्न करतायत जी काही मंडळी मनुवादी, त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही असं माझं मत. या सर्व याच्यावरती आपले मोठे बंधू बाळासाहेब आंबेडकर काही भूमिका घेताना दिसत नाही, कारण महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला संपूर्ण समाज बाळासाहेबांना एक आयकॉन म्हणून मानला जातो. बाळासाहेब जे भूमिका घेतील त्याच्या पाठीशी जाण्याचा सर्व समाजाचा प्रयत्न असतो, मात्र अशा वेळेस बाळासाहेब भूमिका घेत नाही. बघा, ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा पाहिजे, मला विचारा पाहिजे नको. पण एकंदरीत आंबेडकरी घराण्याची भूमिका म्हणजे मी आणि भीमराव आंबेडकर दोघांनी ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही दोघंही उपवर्गीकरणाविरोधात. ज्या पद्धतीने काँग्रेस जनता पार्टीने धर्मेश प्रधानांचा राजीनामा घेतला, आता E20 पार्टी म्हणून जन्माला आलेली आहे आणि गडकरींच्या राजीनाम्यासाठीची मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. आपली भूमिका काय नाही? नाही, जे जनतेविरुद्ध जे करतील त्यांना राजीनामा दिला पाहिजे, मग ते कोणी किती मोठे असो, असं माझं मत आहे. की जनतेला जो त्रास देतील, जनतेचं जे काही हे होईल त्याला खतपाणी घालतील विरोधाला, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जनतेची अकाउंटेबिलिटी आज या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये ना म्हणजे संसद सुप्रीम आहे, ना सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. या देशातलं संविधान आणि जनता सुप्रीम आहे. हे या जंतर मंतरच्या एकंदरीत आंदोलनानंतर लोकांनी दाखवून दिलेलं आहे. तो आता मुद्दामून काही जेव्हा हे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात आला आणि बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या सर्वच लोकांचे आयकॉन होत आहेत हे बघितल्यानंतर काही मनुवाद्यांना त्यांच्याच फेक अकाउंटवरून हा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून बाबासाहेबांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न हे करतायत. तर त्याला सोशल मीडियामधूनच या इथं असणारे आरक्षणाचे जे काही लाभार्थी आहेत ते उत्तर देतील असं माझं मत आहे. 25 जुलाई को कॉकरोच